नवीन रजनी नवीन रात्र पाहूया कशी सुरुवात होते. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. क्रीडांगणाच्या दिशेने आपण वळतोय. उजव्या बाजूने खेळण्यासाठी येतोय तो नवलाई नाचले संघाचा हा चढाईपट्टू राईट कॉर्नरने खेळण्याला सुरुवात करतोय. पहिलीच रेड आहे इथे. डिफेन्सिव्ह पावित्र्य असेल. कोणताही मोठी रिस्क इथे घेतली जाणार नाही. सुरुवातीपासून बचावात्मक खेळ करायचा आणि त्यानंतर पॉईंट घ्यायचे हा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळेल. दरम्यान राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली कामगिरी इथे डिफेन्सिव्ह असा पवित्र. कोणताही धोका इथे स्वीकारला नाहीये. चढाई पूर्ण करून माघारी परततोय. यावेळी द्रुतपापेश्वर मिळते संघाचा हा चढाईपट्टू जर्सी क्रमांक 11 करून खेळणारा तेजस पाडावे. ऍक्टिव्ह असा रायडर बेस्ट रायडर म्हणून आपण द्रुतपापेश्वर मिळतोय संघाकडनं या रायडरला पाहतो. यापूर्वीच्या दोन्ही स्पर्धांमध्ये याच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली. इथे चपळता दाखवली. लेफ्ट कॉर्नरने आला. मध्यरक्षकाला हँड टच केलं. कव्हरचा खेळाडू जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा नवलाई नाचले संघाचा क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. यावेळी नवलाई नाचले संघाचा चढाईपट्टू मैदानावरती 2-1 दोनची फील्ड आहे. अतिशय चांगला खेळ. चांगली सुरुवात द्रुतपापेश्वर संघाच्या तेजस पाडावेच्या माध्यमातून इथे आपण पाहिले. यावेळी नवलाई नाचले संघाकडून प्रयत्न होता इथे चांगला, परंतु कव्हरची साखळी इथे मात्र परफेक्ट टायमिंगला टर्न झाली. लॉबीच्या जवळ झालेला हा टॅकल इथे पाहतोय. सिंगल पॉईंट द्रुतपापेश्वर संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल ते द्रुतपापेश्वर संघाच्या माध्यमातून, परंतु नवलाई नाचले संघ थोडासा सेटअप इथे उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि सेट लवकर तयार करणं आवश्यक असेल. नवीन चेहरे आहेत, नवीन मोहरे आहेत. नवीन संघ उभारण्याचा प्रयत्न दरवेळी नवलाई नाचले संघाच्या माध्यमातून केलाच जातो. याही वेळी पूर्ण संघामध्ये नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवलाई नाचले संघाचे उद्याचं भविष्य आहे जे या क्रीडांगणामध्ये आपण उतरलेलं पाहतोय. जसा अनुभव मिळत जाईल तसं एक चांगला संघ निश्चितच येणाऱ्या काळामध्ये उभा राहील अशी अपेक्षा. जर्सी क्रमांक 9 आपण इथे पाहतोय. उंचीने लहान आहे परंतु खेळामध्ये कशा पद्धतीची महान अशी कामगिरी करतोय का हे आपल्याला पाहायचं आहे. चांगला प्रयत्न आहे. रॅपिड पद्धतीने हो राईट हँड बाद होईल. लाईन पूर्ण करणे जी सर्व्हिस लाईन असते ती पूर्ण करणं आवश्यक होतं. ते मात्र झालं नाही. त्यामुळे क्रीडांगणाच्या बाहेर जावं लागतंय. पुन्हा एकदा तेजस्वीची कामगिरी करताना पहिल्याच रेडमध्ये एक मोहरा गारद केला होता. आपली चपळता दाखवून दिली होती, परंतु या क्रीडांगणामध्ये आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या रेडमध्ये यावेळी मात्र डिफेन्सिव्ह पावित्रा. कोणती मोठी रिस्क नाही. चढाई पूर्ण करून माघारी परतला. रिकाम्या हाताने माघारून यावं लागलं ते तेजसला. नवलाई नाचले संघाचा उंच असा हा खेळाडू आहे. डान्सिंग ऑन द ग्राउंड फुटवर्क आपल्याला इथे पाहायला मिळते. 2-1 दोनची फील्ड. डाव्या बाजूच्या चढाई इथे फ्रंट ब्लॉक केलं जाते. अप्रतिम कामगिरी इथे पाहायला मिळाली. साखळी रचली गेली. यू रचना रचली गेली आणि या व्ह्यू मध्ये सापडला तो हा राईड. यावी टू ओल्ड आहे. थर्ड जर्सी क्रमांक 2 तिसऱ्या चढाईची सुपर टॅकल ऑन नसताना इथे खेळ करेल. दोघांपैकी एका संघाला निश्चितच पॉईंट मिळणार आहे, परंतु तो संघ कोणता असेल आपल्याला पाहायचं आहे. इथे जर नवलाई नाचले संघाचे टॅकल केले तर 2 पॉईंट मिळू शकतात. खोलवरती जातोय परंतु मिडल लाईनच्या जवळ चाललेली झटापट सुपर टॅकल, परंतु जाता जाता एक खेळाडू सेल्फ आउट झाल्यामुळे 1 पॉईंट मिळेल तो द्रुतपापेश्वर संघाला. 2 पॉईंट नवलाई नाचले संघाला. लाजवाब टॅकल टेक्निक्स अतिशय अप्रतिम वापरली गेली. लॉबीच्या जवळ एकाने फ्रंट ब्लॉक केला आणि दरम्यान पाय उचलले गेले. इथे प्रयत्न होता डुबकी घेण्याचा, परंतु चांगली कामगिरी ते पाहायला मिळाली तेजस आणि त्याच्या सहकार्याकडून. जर्सी क्रमांक 3 यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. एक सिंगल पॉईंट मिळतोय. रॅपिडपणे गेला राईट कॉर्नरला हँड टचच्या स्वरूपात कोपरा रक्षकाला बाद केलं. माघारी परतला. शेवटचा मोहरा नवलाई नाचले संघाचा यावेळी क्रीडांगणामध्ये. 2-1 दोनची फील्ड. पहिल्याच काही मिनिटांमध्ये ऑलआउटचा खतरा इथे उभा राहिला आहे तो नवलाई नाचले संघापुढे. पुन्हा एकदा तेच घडलं. चुकीच्या पद्धतीने एंटर झाला. खूप खोलवरती जाण्याचा प्रयत्न झाला. नजर हटली लेफ्ट कॉर्नरवरती. दरम्यान टाइम ऑफची मागणी केली गेली. प्रथम आपलं लॉर्ज घेऊन जायचं आहे. सर्व संघांना नम्र विनंती. यावेळी द्रुतपापेश्वर संघाचा चढाईपट्टू जर्सी क्रमांक 2 घालून खेळणारा खेळाडू आपण इथे मैदानावरती पाहतोय. नवलाई नाचले संघाच्या क्रीडांगणामध्ये चाललेलं हे फुटवर्क डिफेन्सिव्ह घेतलेला पावित्रा, कारण नुकताच ऑल आउट झालाय तो नवलाई नाचले संघ रिलाईव्ह झालाय. 7 खेळाडू मैदानामध्ये पुन्हा एकदा नव्या विश्वासाने खेळण्याचा प्रयत्न करतील. यापूर्वीच्या रेडमध्ये अपयशी ठरला होता.
सर्व्हिस लाईन व्हॅलिड करण्यात अपयशी ठरला होता, परंतु यावेळी आजच्या दिवसामध्ये इथे पुन्हा एकदा तेच घडलं. साखळी कव्हरची यावेळी कॉर्नरची साखळी फ्रंटला आली आणि यावेळी साखळीमध्ये जगडलं गेलं तर या रायडरला सिंगल पॉईंट इथे मिळतोय आणि कॉन्फिडन्स यावेळी 7व्या आसमानावरती आपण म्हणू शकतो. अप्रतिम कॉन्फिडन्स मध्ये खेळ करताना दिसतोय धूत पापेश्वर संघ. थोडासा सेट डिस्टर्ब झालाय तो नवलाई नाचणे संघाचा. कमबॅक करावा लागेल मित्रांनो. जेव्हा समोरचा संघ आपल्याला कमकुवत समजतो त्याच वेळी आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं आणि ती सामर्थ्य दाखवायची हीच वेळ आहे आणि इथे तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, कारण समोरचाही संघ तेवढाच तुल्यबळ आहे. परंतु स्वतःला कधीही कमी समजू नका. 100% प्रयत्न करण्याचा इथे प्रयत्न करणं आवश्यक असेल. जर्सी क्रमांक 4 चढाई पूर्ण करून माघारी परतला. 5 मोहरे मैदानावरती आहेत. जर्सी क्रमांक 11 सातत्यपूर्ण कामगिरी, याला टॅकल करण्याचा प्रयत्न होणं आवश्यक असेल. खोलवरती आमंत्रण करा. बोनस पॉईंट ऑफ आहे, त्यामुळे सर्व्हिस लाईनच्या जवळ येऊन टॅकल करण्याची कोणती आवश्यकता इथे आपल्याला नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खोलवरती आमंत्रित करायचा आणि टॅकल करण्याचा प्रयत्न करायचा. पाहूया कोणती रणनीती असेल नवलाई नाचणे संघाची. 2-1-2 अशी फील्ड डिफेन्सिव्ह घेतलेला पवित्रा. जेवढं सामन्याला शेवटपर्यंत घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जायचं, सेटमध्ये खेळायचं. सहजासहजी थर्ड रेडवरतीच प्रयत्न करावा लागेल नवलाई नाचणे संघाला. 2-1-2 ची फील्ड. राईट कॉर्नरने चाललेलं फुटवर्क, हाताचा वापर करण्याचा प्रयत्न. सर्व्हिस लाईनवरती चाललेला खेळ दबावाखाली दिसतोय तो यावेळी हा रायडर. याला जर 1 पॉईंट मिळाला तर निश्चितच याला कॉन्फिडन्स थोडासा वाढेल आणि चांगला खेळ करण्याची एक संधी त्याच्याजवळ येईल. जसे क्रमांक 2-1-2 ची फील्ड. 5 मोरे मैदानावरती दोन्ही कॉर्नरच्या दिशेने चाललेलं फुटवर्क. रॅपिड अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते. कोण धरणार आहे सरस आपल्याला इथे पाहायचं आहे. जसे क्रमांक 2 कोणताही मोठा प्रयत्न इथे विशेष असा पाहायला मिळाला नाही. चढाई पूर्ण करून माघारी परतला. यावेळी डू ओर डाय थर्ड रेड. तिसरी चढाई पॉईंट साठी केली जाणारी चढाई. इथे पॉईंट घ्यायचाच आहे, अन्यथा मैदानाच्या बाहेर जाण्याची नामुष्की या रायडरवरती येऊ शकते. हाताचा वापर करतोय. 2-1-2 ची फील्ड. पुन्हा एकदा नजर हटते आणि एक संधी उपलब्ध झाली. चांगलं टीम वर्क इथे पाहायला मिळते. द्रुत पापेश्वर मिरजोळे संघाचा अतिशय कॉन्फिडन्सली खेळ करताना दिसतोय. थर्ड रेड. यावेळी संधी पुन्हा एकदा. यावेळी जे काही करायचंय फक्त स्वतःचा बचाव करायचा आहे. बोनस पॉईंट ऑफ आहे, त्यामुळे खोलवरती आमंत्रित करणं आवश्यक असेल. इथे मिसबॅलन्स झाला नाही. मिसबॅलन्स झाला. लॉबीमध्ये दाखल होतं. सिंगल पॉईंट मिळतोय नवलाई नाचणे संघाला. थर्ड रेडमध्ये फक्त स्वतःचा बचाव करायचा असतो. जास्तीत जास्त प्रयत्न करायचे असतील ते रेडरला करायचे असतात आणि तेच इथं पाहायला मिळालं. जलद गतीने हँड टच करण्याच्या प्रयत्नामध्ये सेल्फ आउट झालेला आपण पाहिला. नवलाई नाचणे संघाचा चढाईपटू राईट कॉर्नरच्या दिशेने खेळ करतोय. बचावपट पवित्रा कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट घेता माघारी. पुन्हा एकदा प्रतिदाखल तेजस पाडावे मैदानावरती दाखल. 5चा डिफेन्स आहे. करण यादव लेफ्ट कॉर्नर सांभाळतोय. 2-1-2 ची फील्ड. खेळ थोडंसं संत केलं जाते द्रुत पापेश्वर संघाच्या तेजस पाडवेच्या माध्यमातून. चढाई पूर्ण करून माघारी परतला. यावेळी रेड करण्यासाठी करण यादव मैदानावरती दाखल होईल. नवलाई संघाचा एक उभरता खेळाडू आहे. यावेळी मात्र लेफ्ट कॉर्नरलाच लक्ष इथे केंद्रित करण्याच्या प्रयत्नामध्ये याला इथे टॅकल केलं जात आहे. मैदानाच्या बाहेर जावं लागेल ते करणला. 4 मोहरे मैदानावरती आहेत. जर्सी क्रमांक 11 तेजस सातत्यपूर्ण कामगिरी. सलग अशा चढाया. अँटनचा दावा केलाय. यस. जर्सी क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉईंट इथे मिळतोय द्रुत पापेश्वर संघाला. अतिशय चांगली सुरुवात द्रुत पापेश्वर संघाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर, परंतु नवलाई नाचणे संघ थोडासा डिस्टर्ब झालेला पाहायला मिळतोय. जो सेट उभं राहणं आवश्यक आहे तोही ते मात्र दिसत नाहीये. सर्व्हिस लाईन वरतीच खेळ. चढाई पूर्ण मिडल लाईन क्रॉस माघारी परतला. यावेळी जर्सी क्रमांक 11 इथे थाय होल्ड करण्याचा प्रयत्न. 3+2 सुपर रेड जळते. 3+2 5 पॉईंटची ठरलेली सुपी चमकदार कामगिरी करणं आवश्यक असेल आणि त्यासाठी जर्सी क्रमांक 9च्या माध्यमातून रेड मध्ये पॉईंट निघणं आवश्यक आहे.
जर्सी क्रमांक 9 मैदानामध्ये दाखल. 2-1-2-2 ची फील्ड. 6 मोहरे 7 खेळाडू मैदानावरती आहेत. तेजस थोडासा सेफ मध्ये राहतोय. जर्सी क्रमांक 7 कव्हरच्या साखळीमध्ये. जर्सी क्रमांक 10 लेफ्ट कॉर्नर सांभाळताना याच्या माध्यमातून या बॅटरच्या माध्यमातून पॉइंट निघणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा तेच घडतंय. नजर एका साईडला कन्वर्ट करतोय आणि दुसऱ्या साईडनी मात्र साखळी टर्न होताना दिसते. फिनिशिंगला थोडासा अपुरा पडतोय तो जर्सी क्रमांक 9. यावेळी आणखीन एक मोहरा इथे बाद होईल. जर्सी क्रमांक 4 क्रीडांगणाच्या बाहेर. सुरुवातीपासून चढवलेला हल्ला आणि इथे मात्र डल्ला मारला आहे तो द्रुत पापेश्वर संघाने. पुन्हा एकदा राईट कॉर्नर पूर्ण कव्हर अंगावरती घेण्याचा प्रयत्न. सर्व्हिस लाईन जवळच चाललेला खेळ आपण इथे पाहतोय. 2-1-2-2 ची फील्ड. त्याच दरम्यान अंगावरती घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. चढाई पूर्ण करून माघारी परतला. जर्सी क्रमांक 11 तेजस. आजच्या दिवसातील पहिली सुपर रेड आपण याच्या माध्यमातून पाहिले. यावेळी थोडासा स्लो करतोय खेळायला. आवश्यकता नाही, याला माहिती आहे आपण मैदानात जास्तीत जास्त वेळ राहणं आवश्यक आहे. समोरच्या संघाला कोणती संधी अशी विशेष उपलब्ध करून द्यायची नाही. सहज जे पॉईंट मिळतील ते घ्यायचे आणि माघारी परतायचं. यावेळी कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट न घेता माघारी परतला. जर्सी क्रमांक 3 इथे चढाई करताना 2-1-2-2 ची फील्ड आहे. 7 खेळाडू मैदानावरती. आताचा वापर करण्याचा प्रयत्न. लॉबीच्या जवळच चाललेली खेळी रिकाम्या हातानेच माघारी परततोय. जर्सी क्रमांक 13 ला क्रीडांगणावरती रोशन लोंढे यावेळी चढाई करणार आहे. रोशन नाव आहे, कामगिरी पण त्याच नावारूपाला साजेशी होईल परंतु यावेळी कोणताही मोठा प्रयत्न तो करताना दिसत नाहीये. रेड व्हॅलिड करतोय. जास्तीत जास्त वेळ ते खर्ची पाडेल आणि माघारी परतेल. याला माहिती आहे आपल्या संघाकडे चांगलं लीड आहे. आपल्याला विशेष अशी कामगिरी करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु आपल्याला जर प्रॅक्टिस करायची असेल तर प्रत्येक रेडमध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न. जयनुमान हातकंबा आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे. तेजस दुसरं सत्र सेकंड आपला सुरुवात होते. यावेळी पाहूया नवलाई नाचणे संघ कमबॅक करेल का. जाता जाता काही यादगार अशा आठवणी आणि थोडासा चांगला अनुभव समोरच्या एका चांगल्या संघाकडे घेण्याचा प्रयत्न नवलाई नाचणे संघाकडून निश्चितच होईल. जर्सी क्रमांक 3 यावेळी चढाई करतात. 2-1-2-2 ची सजवलेली फील्ड असताना राईट कॉर्नर इथे अप्रतिम अँकल होल्ड केला गेलाय. सपोर्ट याला रायडर इथे बाद होईल. सिंगल पॉईंट इथे मिळतोय. 4 खेळाडू मैदानामध्ये. ऋतुराज दीपराज येतोय. जर्सी क्रमांक 9 घालून खेळणारा हा दीपराज. पहिलीच रेड आहे. कोणती मोठी रिस्क याच्या माध्यमातून घेतली जात नाहीये. चढाई पूर्ण करून माघारी परततोय. वजनी गटामध्ये याच्या माध्यमातून आपण चांगला खेळ पाहिलाय. यावेळी नवलाई नाचणे संघाचा उंच असा खेळाडू. खडेखडेच खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंग मारण्याचा प्रयत्न परंतु इथे चांगली रणनीती. लॉबीच्या जवळ केलेला हा टॅकल सिंगल पॉईंट देऊन जाईल तो द्रुत पापेश्वर संघाला. निराश करतोय हा बॅटरने. याच्याकडे थोड्याशा अपेक्षा होत्या परंतु थोडस अजूनही वर्क करण्याची आवश्यकता आहे. या विठ्ठल रेड डू ओर डाय साठी प्रयत्न करेल. 3चं डिफेन्स सुपर टॅकल आणि ते मात्र असा पॉईंट होतोय. पुन्हा एकदा 3+2 5 पॉइंट्स. ज्यावेळी लेफ्ट कॉर्नरला फुटवर्क चालू होतं त्यावेळी राईट कॉर्नरची साखळी तयार करणं आवश्यक होतं असं मला वाटतं. ती साखळी मात्र इथे होऊ शकली नाही. त्यामुळे सिंगल हँडेड टॅकल करण्याच्या प्रयत्नात त्यांनी तिघांनाही आउट करून तो माघारी परतलाय. जर्सी क्रमांक 4
चढाई पूर्ण करून माघारी परतेल तो यावेळी रेडर ऑल आउट झालाय. पुन्हा एकदा रिलाईव्ह झालाय संघ. सहज सोप्या पद्धतीने बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यस, बोनस पण निश्चितच इथे केला गेलाय. अतिशय क्लीन बोनस इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी जर्सी क्रमांक 9 2-1-2-2ची फील्ड इथे आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट न घेता चढाई पूर्ण करून माघारी परतला तो जर्सी क्रमांक 9 तेजस. तेजसने आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. यावेळी लॉबीच्या बाहेर डॅश केलं गेलं. एक चांगला पॉईंट मिळेल. जर्सी क्रमांक 13च्या माध्यमातून झालेला हा डॅश निश्चितच नवलाई नाचले संघाला एक सिंगल पॉईंट देऊन जातोय. रेड 2 ओव्हर डायसाठी जर्सी क्रमांक 9ला मैदानावरती पाहू. थोडासा आत्मविश्वास निश्चितच या गोष्टीमुळे वाढला असेल, कारण तेजस सारखा एका चांगल्या रायडरला लॉबीच्या बाहेर डॅश करण्यास यशस्वी झालाय. आणि नवलाई संघाने आता असेच प्रयत्न करणं आवश्यक असेल. चांगला फुटवार, परंतु लॉबीच्या जवळ इथे प्रयत्न लाजवाब होता. प्रयत्न मात्र 100% देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून झाला, असफल ठरतोय. काहीच इंचांचा इथे फरक होता. अन्यथा आणखी एक बंपर धमाका इथे निश्चितच पाहायला मिळाला असता. रिलाईव्ह झालाय. तेजस मैदानात खेळण्यासाठी सज्ज होईल. जर्सी क्रमांक 9 क्रीडांगणामध्ये. यावेळी कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट न घेता माघारी परततोय. सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ आहे. रिकाम्या हातानेच माघारी परततोय. वन साइडेड खेळ आपण म्हणू शकतो, कारण युद्धपापेक्षी संघाने सुरुवातीपासून चढवलेला हल्ला फर्स्ट हाफ मध्ये घेतलेला एक भरभक्कम असं लीड आणि याचाच परिणाम दुसऱ्या सत्रामध्ये कोणती विशेष अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत नाहीये. परंतु नवलाई नाचणे संघ इथे कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. जाता जाता काही यादगार आठवणी घेऊन आणि ठेवून जाणं आवश्यक असेल. दरम्यान इथे टाइम ऑफ घेतला गेलाय. जर्सी क्रमांक 4 नवलाई नाचणे संघाकडून चढाई करण्यासाठी मैदानावरती दाखल होईल. रेड 2 रेग्युलर रेड आहे. अरे काय करता नंतर रेग्युलर आहे. सेकंडच आहे. 2-1-2-2ची फील्ड. हाताने टिपण्याचा प्रयत्न. डिफेन्सिव्ह कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट न घेता माघारी परततोय. या थर्ड रेड आहे. डोअर डायसाठी प्रयत्न केला जाईल. चौडा पकडण्याचा अपुरा प्रयत्न. लगेचच अटॅक करण्याची आवश्यकता नव्हती. थोडासा तिथे त्याला वेळ घेणं आवश्यक होतं, कारण त्याच दिशेने तो फुटवर्क करत होता. नजर ही त्याच दिशेने होती, त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरला. असं पडलं तो कोपरा रक्षक. यावी थर्ड रेड नवलाई नाचणे संघाची. यावी मिडल लाईनच्या जवळ बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न. एक सिंगल पॉइंट इथे मिळेल नवलाई नाचणे संघाला. रिलाईव्ह झालाय तो जर्सी क्रमांक 9 राईट कॉर्नर सांभाळताना आपण पाहू. बोनस अटेम्प्ट करण्यासाठी केलेली कामगिरी. यस, इथे बोनस मिळाला. क्लीन बोनस. जर्सी क्रमांक 9 या रायडरच्या माध्यमातून पॉइंट निघणं आवश्यक आहे, परंतु याही वेळी तो निराश करतोय. रिकाम्या हातानेच माघारी परततोय. जर्सी क्रमांक 9ला 9ने उत्तर दिले जाते. हाताचा वापर, चपळता दाखवली. रॅपिड अशी रेड. कोपरारक्षक मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट थ्रू पापेश्वर संघाला मिळेल. यावेळी डाव्या बाजूने चाललेली कामगिरी. बॅक किक मारण्याचा प्रयत्न. तेजस पाडावीच्या दिशेने चॅलेंज उभं करण्याचा प्रयत्न. यावेळी डिफेन्सिव्ह माघारी परततोय. खेळाला स्लो केलं जातंय. आवश्यकता नाही आक्रमणाची. हे भलेबाती सँड दुध पापेश्वर संघाने.
रिलॅक्स मध्ये खेळ करताना आहे. कोणती विशेष अशी कामगिरी इथे बजावताना संघ दिसत नाहीये. सेकंड हाफ अतिशय इझिली खेळ करताना जावेद तरेड जर्सी क्रमांक 15 ज्याला प्ले 7 मध्ये आणलंय, विश्वास दाखवला गेलाय तो खेळाडू इथे या क्रीडांगणावरती कशा पद्धतीचा खेळ करतो पाहूया. राईट कॉर्नरला चाललेली कामगिरी, यस हँडलचा केला वापर, मध्यरक्षक होईल बाद. सिंगल पॉईंट इथे मिळेल नवलाई नाचरे संघाला. जर्सी क्रमांक 2 बोनस पॉईंट ऑन नसताना हा चढाई करण्यासाठी दाखल होतोय. यानंतर होणारा सामना जय हनुमान हतकंबा विरुद्ध अंजनी सूत लक्ष्मीकांत मिरजोळे. दोन्ही संघांना थर्ड अँड फायनल कॉल. संघ व्यवस्थापक संघनायक आपला संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज ठेवायचा आहे. जय हनुमान हतकंबा विरुद्ध अंजनी सूत लक्ष्मीकांत मिरजोळे दोन्ही संघाला थर्ड अँड फायनल कॉल. 6-34 असा गुणफलक. भरभक्कम अशी आघाडी आहे, बिनतोड अशी आघाडी आपण म्हणू शकतो दूध पापेश्वर संघाकडे. यस इथे दाखल केलं गेलंय. कामगिरी ठरेल, कारण जसजसा अनुभव मिळत जाईल तसतसा चांगला संघ निश्चितच भविष्याच्या काळामध्ये नवलाई नाचरे संघाच्या माध्यमातून इथे उभा केला जाईल. बैठी घेण्याचा प्रयत्न आहे. इथे स्वतःला स्लाइड करतोय. चांगला प्रयत्न, यस दावा केलाय. एक मोरा बाद होईल जलद गतीने. कमाल करतोय, धमाल करतोय. अतिशय ऍक्टिव्ह अशी रेड पाहायला मिळाली आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. स्लो केलं जातंय, आवश्यकता नाही आक्रमणाची. त्यामुळे द्रुत पापेश्वर संघ अतिशय रिलॅक्स मध्ये खेळ करतोय. परंतु नवलाई नाचरे संघाच्या माध्यमातून प्रयत्न होणं आवश्यक असेल, कारण मिळणाऱ्या अनुभवातूनच आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अनुभव घेण्याचा प्रयत्न. जिथे आपण कमी पडतोय तिथे सुधारणा करण्याची आवश्यकता. निश्चितच हा अनुभव नवलाई नाचरे संघासाठी येणाऱ्या काळामध्ये लाभदायक ठरू शकतो. आपण कुठे कमी पडतोय याची शिकवण निश्चितच या सामन्यामुळे नवलाई नाचरे संघाला मिळेल. आपल्याला अजून कुठे फिनिश करायचं आहे, कुठे फिनिशिंग करणं आवश्यक आहे, कुठे वर्क करणं आवश्यक आहे, हे या सामन्यातून निश्चितच शोधलं जाईल आणि त्याच्यावरती अभ्यास केला जाईल. पुन्हा एकदा एक ॲक्टिव्ह असा फुटवर्क असणारा हा खेळाडू जर्सी क्रमांक 8 ज्याने यापूर्वी अतिशय शानदार रेड आपल्या संघासाठी केली होती. ॲक्टिव्ह अशी रेड आहे, चांगला फुटवर्क आपण इथे पाहतोय. पायांची अप्रतिम हालचाल याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. यावेळी मात्र रिकाम्या हाताने मागे येण्याचा घेतलेला हा निर्णय. कोपरा रक्षक म्हणून जॉईन होईल जर्सी क्रमांक 9 घालून खेळणारा हा खेळाडू. यानं मात्र या सामन्यामध्ये थोडंसं निराश केलंय. याच्याकडनं अपेक्षा होत्या, कारण यापूर्वीच्या झालेल्या टुर्नामेंटमध्ये याच्या माध्यमातून चांगले पॉईंट निघताना आम्ही पाहिलेत, परंतु याच्या दिवसामध्ये याच्याकडून पॉईंट निघताना मात्र दिसत नाही. थर्ड रेड आणखीन एक संधी असेल, खोलवरती घ्यावं लागेल कारण बोनस पॉईंट इथे ऑफ आहे. यावेळी चांगली साखळी रचण्याचा प्रयत्न, परंतु इथे साखळी सुटली. ज्यावेळी आपण फ्रंट ब्लॉक करण्यासाठी जाता, रोखण्यासाठी जाता, त्यावेळी पूर्णपणे साखळी घेऊन जाणं आवश्यक होतं, परंतु इथे करणचा हात हातातून सटकला आणि इथेच तो बचावला. ज्या पद्धतीने आता टॅकल केला गेला, कॉर्नरची साखळी होती, पूर्णपणे कबरेला लॉक केलं गेलं, तसाच लॉक होणं आवश्यक होता. करण आणि त्याच्या सहकाराच्या माध्यमातून तो मात्र होऊ शकला नाही. इथे सुपर टॅकल ऑन आहे, राईट साईडला चाललेला खेळ इथे बाहेर गेलाय, एक बाहेर गेलाय. रायडर सेफ, कारण पहिला टाकलेला हात हा बनियन वरती होता. जर शोल्डर इथे पकडला गेला असता आणि त्यानंतर बनियनला हात गेला असता तर निश्चितच इथे 1 पॉईंट 2 पॉईंट मिळू शकले असते, परंतु पहिलाच हात बनियनवरती गेल्यामुळे इथे मात्र फाऊल ठरला. जर्सी क्रमांक 4 चवडा पकडला जातोय, थोडंसं लेझी फुटवर्क, कारण राईट साईडला खेळत होता, लेफ्ट कॉर्नरला त्याची नजर होती, याचाच ॲडव्हान्टेज इथे मिळाला. शेवटचं मिनिट आहे.
जय हनुमान हातकंबा अंजनी सुत लक्ष्मीकांत मिरजोळे आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित ठेवायचा आहे. शेवटचा मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. विनंती आहे जय हनुमान हातकंबा अंजनी सुत लक्ष्मीकांत मिरजोळे आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित ठेवायचा आहे. जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत ज्याने अजूनही आपली उपस्थिती दिली नसेल अशा संघाला विनंती आहे आपणही आपली उपस्थिती वेळेत येऊन द्या जेणेकरून सामने खेळवायला उशीर होणार नाही याची दक्षता घ्या. आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे. जे संघ इथे उपस्थित आहेत ज्याने अजूनही आपली उपस्थिती दिली नसेल अशा संघाला विनंती आपली उपस्थिती द्या. काही सेकंदांचा खेळ इथे शिल्लक आहेत. मे बी शेवटची रेट ठरू शकते. इथे टॅकल होतोय राईट हॅल होईल बाद आणि दरम्यान सामना होतोय समाप्त. विजयी ठरतोय तो दुध पापेश्वर संघ उपविजयी ठरतोय तो नवलाई नाच